असं म्हणतात ना की देव जेव्हा देतो ना तेव्हा छप्पर फाडून देतो. म्हणजे बघा ना, सैराट नंतर एकही चित्रपट असा आला नाही ज्याने 100 कोटीचा आकडा क्रॉस केला. आणि गेले 2 महिन्यात मराठी चित्रपट सृष्टीसाठी राजा शिवाजी चित्रपटाला ज्यांनी 100 कोटी क्रॉस केले. आणि दुसरा म्हणजे देऊळ बंद 2 हा चित्रपट सुद्धा जवळपास 100 कोटीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं म्हणू शकतो. याबद्दल आपण विस्तारित बोलूयात. तुर्तास आपण बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे वळूयात. म्हणजे देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा आणि रिसेंटली रिलीज झालेला महाराष्ट्र फाईल्स ह्याबद्दलही आपण ह्या सगळ्यांचं कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जसं मी नेहमी म्हणतो की तुम्ही जे स्क्रीनच्या पलीकडे बसलेले आहात तो जो एक क्लिक कराल शेअर किंवा सबस्क्राईब किंवा हाईप बटनाचा, तो खूप महत्वाचा आहे स्क्रीनच्या ह्या साईडला. सो ते नक्की करा. मला एक सपोर्ट तुमचा खूप गरजेचा आहे. मेन म्हणजे हाईप हे बटन कमेंट सेक्शनला तुम्ही जर स्क्रोल केलं तर ते हाईप बटन येतं, त्यामुळे व्हिडिओ खूप शेअर होते. सो ते नक्की करा. तर आता आपण वळूयात की ह्या 3 चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालेलं आहे. सगळ्यात पहिला तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाचं कलेक्शन तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला तर तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला लागून 10 दिवस कंप्लीट झाले. ह्या चित्रपटाचा बजेट अवघा 6 कोटीचा आहे. आता वळूयात की शनिवार आणि रविवार म्हणजे 9 आणि 10व्या दिवसात किती कलेक्शन केलेलं आहे तुंबाडची मंजुळा या चित्रपटाने. 9व्या दिवशी तुंबाडची मंजुळा या चित्रपटाने 1,40,40,00,000 एवढी कमाई केली आहे. म्हणजे शुक्रवारचं कलेक्शन पाहिलं तर ते 60 लाख होतं फक्त, आणि शनिवारी डायरेक्ट 1,40,40,00,000 एवढी मोठी जंप घेतली, तुम्ही विचार करू शकता. सो आता 10व्या दिवसाचं जे कलेक्शन झालेलं आहे ते 1,80,00,000 एवढं. म्हणजे इथेही शनिवारपेक्षा ग्रोथ घेतली तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाने. आणि तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे 10 दिवसांनंतर तर ते आहे 9,60,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 11 कोटी एवढं. आता तुम्ही जर का बजेट पाहिला तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा तर अवघा 6 कोटीचा बजेट आहे. ह्या 6 कोटी पैसे इन्व्हेस्ट करून चित्रपटाने कमवले किती? 10 कोटी अवघ्या 10 दिवसामध्ये. सो हा जो मार्जिन आहे 6 ते 10चा, हा 4 कोटीचा जो मार्जिन आहे, डिफरन्स आहे, तो निव्वळ प्रॉफिट आहे. मग तो पुढे जाऊन डिस्ट्रीब्युटर असेल, प्रोड्युसर असेल, थिएटर मालक असतील, हे सगळ्यांमध्ये जो डिवाइड होतो तो आहेच. पण मराठी चित्रपट सृष्टीसाठी हा एक प्रकारे प्रॉफिट आहे असं म्हणू शकतो. सो अजूनही या चित्रपटाची क्रेज पाहायला मिळते. म्हणजे आता थिएटर हाऊसफुल होत आहेत. सोमवारच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा छान बुकिंग्स आहेत ह्या चित्रपटाच्या. आता बघूयात की देऊळ बंद 2 चित्रपटाचा काय परफॉर्मन्स आहे. यार, देऊळ बंद 2 हा चित्रपट कोणीच एक्सपेक्ट केला नव्हता की तो 100 कोटीच्या उंबरठ्यावर असेल म्हणून. चला तर मग ह्या चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊ. देऊळ बंद 2 चित्रपटाला लागून 25 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि ह्या 25 दिवसांचं आपण कलेक्शन जाणून घेणार आहोत. सो बजेट ह्या चित्रपटाचा अवघा 9 कोटीचा आहे. 24व्या आणि 25व्या दिवशी किती कमाई केली बघूया. 24वा दिवस हा शनिवारचा होता. ह्या चित्रपटाने 1,40,40,00,000 एवढी कमाई केली. 25व्या दिवशी या चित्रपटाने 2 कोटी पर्यंत मजल मारली. म्हणजे 25व्या दिवशी 2 कोटी. यार, हे म्हणजे स्वतःमध्येच एक रेकॉर्ड आहे असं म्हणू शकतो मराठी इंडस्ट्रीसाठी. 25व्या दिवशी 2 कोटी. म्हणजे प्रवीण तरडे सर हे जेव्हा थिएटर्सला जात आहेत तर हाऊसफुल शोज बघायला मिळतात. सो हे खूप छान चित्र आहे. आता वेळेत की 25 दिवसानंतर देऊळ बंद 2 चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालं आहे ते किती झालंय. तर जे नेट कलेक्शन झालंय तो मेकर्सचा म्हणजे देऊळ बंद टीमचा आकडा आलेला आहे, त्यांचं पोस्टर आलंय, तर ते आहे 84,65,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस किंवा वाईट कलेक्शन झालंय देऊळ बंद 2 चित्रपटाचं 25 दिवसांतर तर ते आहे 87 कोटी एवढं. म्हणजेच काय की 80 कोटीचा आकडा सुद्धा पार केलेला आहे ह्या चित्रपटाने. आणि लवकरच 90 कोटीचा जो बाईपण भारी देवा ह्या चित्रपटाचा जो रेकॉर्ड आहे तो सुद्धा मोडेल
देऊळ बंद 2 चित्रपट, कारण हा हफ्ता सुद्धा देऊळ बंद 2 साठीच असणार आहे. सो हा हफ्ताही इम्पॉर्टंट असणार आहे. हा पर्सनली हा हफ्ता तर खूपच इम्पॉर्टंट असणार देऊळ बंद 2 साठी, कारण नंतर अनेक चित्रपट येत आहेत. सो हे होतं देऊळ बंद 2 चित्रपटाचं कलेक्शन. तिकीट्स खूप छान विकल्या गेल्या तुंबाडची मंजुळा आणि देऊळ बंद 2 चित्रपटाच्या. तुंबाडची मंजुळा या चित्रपटाच्या रविवारी ऑलमोस्ट 55,000 तिकीट्स विकल्या गेल्या आणि देऊळ बंद 2नी तो आकडा 65,000 पर्यंत पोहोचवला. सो म्हणजे आता बोलाल ना की मराठी चित्रपटच थिएटर गाजवत आहेत असं म्हणू शकतो. आता वेळेत की महाराष्ट्र फाईल्स चित्रपटाचं कलेक्शन किती झालेलं आहे. बजेट ऑफिशियल महाराष्ट्र फाईल्सचा नाही आहे आपल्याकडे, पण साधारणतः 5 कोटीच्या आसपास धरा. पण चित्रपट खूप असं राजकारणीय पटावरती रिलीज असल्यामुळे खूप लोक ह्या चित्रपटाकडला जात नाहीयेत बघायला असंच म्हणावं लागेल. कलेक्शन्सच्या माध्यमातून जे येत आहे त्याच्यावरनं पहिल्या दिवशी चित्रपटाने 1 लाख कमाई केली, दुसऱ्या दिवशी 5 लाख आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा 1 लाख. म्हणजे टोटल जे नेट कलेक्शन झालं ते 7 लाख आणि जे ग्रॉस कलेक्शन झालं ते 10 लाख. त्यामुळे जर का हा 4 ते 5 कोटीचा जरी चित्रपट असेल तर हा नक्कीच फ्लॉपच्या यादीत जाईल. हे सांगायला थोडं खराब वाटतेय, पण चित्रपट पाहायला त्या चित्रपट गृहामध्ये प्रेक्षकच जात नाहीयेत द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट पाहायला. सो हो, हे होतं 3ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. पुन्हा एकदा सांगतो की द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट पाहायला जरी लोक जात नसली तरी चित्रपट खूप छान आहे, कारण मी त्याचाही रिव्ह्यू देणार, तोही पहा. सो हे होतं 3ही चित्रपटांचं कलेक्शन. आता ह्या 3ही चित्रपटांना इनफॅक्ट मराठी चित्रपट इथून पुढे जो कोणता येईल त्याला हिंदी किंवा बॉलिवूड मधनं एक आव्हान मिळणार आहे. खूप चित्रपट येतात त्यांचे, म्हणजे तो वेलकम टू जंगल असेल, कॉकटेल असेल, धमाल 4 असेल आणि अजून 2 चित्रपट असे येत आहेत, आता आठवत नाहीयेत. पण हे चित्रपट खूप कडी टक्कर देतात, कारण ह्यांचा एक फॅन बेस तयार झाला. कॉकटेल 2 असेल, वेलकम टू जंगल असेल, हे एक फ्रँचाईज चित्रपट आहेत. धमाल 4 असेल. सो खूप कडी टक्कर मिळणार. पण आपले मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा साथ देतील मराठी चित्रपटांना, एवढंच बोलू शकतो. सो देऊळ बंद जो की ऑलमोस्ट 100 कोटीचा उंबरठ्यावर आहे, सो तोही चित्रपट 100 कोटीपर्यंत जावा. आणि तुम्हाला काय वाटतं, तो चित्रपट जाईल का? आणि हे जे मराठी चित्रपटांचं यश आहे की बॉलिवूडला सुद्धा पाठीमागे टाकतायत की आत्ता सध्याच्या घडीला, आणि पुढे येणाऱ्या चित्रपटांना तुम्ही मराठी चित्रपटांना साथ द्याल का? म्हणजे घबाडकुंड येणार. सो तुमचं मत काय तुम्ही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.